रिफ्लेक्शन ऑफ पॉईंट. आता समज तुझ्याजवळ एक पॉईंट आहे एक्स कॉमा वाय. याचं रिफ्लेक्शन अबाउट वाय ॲक्सिस का राहील. अबाउट वाय ॲक्सिस म्हणजे या ॲक्सिसच्या अबाउट इकडं का राहील. तर का राहील फक्त वायचा कॉर्डिनेट, हा जो वायचा कॉर्डिनेट आहे तोच चेंज होईल, वायचा नाही. वायचा सेम राहील, एक्सचा चेंज होईल. समजलं का. म्हणजे इथून फक्त इकडं चालला, इथून इक्वल डिस्टन्सपर्यंत, इथून इक्वल डिस्टन्सवर, तर हे राहील. म्हणजे जेव्हा अबाउट वाय ॲक्सिस घेत आहे, जेव्हा अबाउट वाय ॲक्सिस घेत आहे तू, तर हा पॉईंट जो राहील त्याचा एक्स कॉर्डिनेट नेगेटिव्ह जाईल. अजून जेव्हा तू एक्स ॲक्सिसच्या अबाउट म्हणजे इकडं कुठेतरी, हो ना, तर इथं राहील मायनस एक्स कॉमा वाय. नाही मायनस एक्स कॉमा वाय नाही, एक्स कॉमा मायनस वाय. म्हणजे जेव्हा एक्स ॲक्सिसच्या अबाउट घेत आहे तर वायचा हे होत आहे, आणि जेव्हा वाय ॲक्सिसच्या अबाउट घेत आहे तेव्हा एक्सचं हे चेंज होत आहे. ठीक आहे. आणि समजा ओरिजिनच्या अबाउट होते, ओरिजिनच्या अबाउट म्हणजे इथून इक्वल, इथून इक्वल, तर इथून इक्वल पाहिजे तर डिस्टन्स फॉर्म्युला लावून मायनस एक्स कॉमा मायनस वाय. आता समज आता असं आहे, हे जे लाईन आहे हे एक्स इक्वल टू वाय आहे. हा पॉईंट आहे समज एच कॉमा घे, तर या लाईनच्या अबाउट याचा हे का राहील इथं, एवढं इकडं कुठेतरी राहील. ठीक आहे ना. तर याचा कॉर्डिनेट का राहील के कॉमा एच. ठीक आहे ना. म्हणजे बस हा इकडं आणि हा इकडं, बस अजून काही आहेच नाही. म्हणजे हा एक्स इक्वल टू वाय. आता हे तर झालं, हे सगळं समजलं. आता समज तुझ्याजवळ एक लाईन आहे, समज तुझ्याजवळ लाईन आहे ए एक्स वन प्लस बी वाय वन प्लस सी. ठीक आहे. हे लाईन आहे, इथं एक पॉईंट तुझा एक्स कॉमा वाय. ठीक आहे. तर याच्या अबाउट आपल्याला रिफ्लेक्शन पाहिजे इकडं. समज याचा पॉईंट आहे एच कॉमा के. ठीक आहे. तर हा हे कसा काढणार आहे तू सांगू का. एच मायनस एक्स अपॉन इथचा आहे, यावाल्या इक्वेशनमधला हा ए काऊन एक्सच्या सोबत आहे हा. ठीक आहे. थांब, हा म्हणजे हा पॉईंट आपण इथं एक्स वन वाय वन घेतला ना, तर इथं पण एक्स वन वाय वन घेऊन घेऊ. ठीक आहे. हा इक्वल राहील कोणाच्या के मायनस वाय वन अपॉन बीच्या, कारण इथं पण बी आहे वाय सॉन. आणि हे पूर्ण इक्वल कशाच्या राहील मायनस टू इंटू ए एक्स वन प्लस बी वाय वन प्लस सी रूट ओवर ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हे तर इक्वेशन इतकीच आहे. ठीक आहे ना. आणि हे ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर. चलो हे समजलं. आता समज तेच लाईन आहे ए एक्स वन प्लस बी वाय वन प्लस सी. हा पॉईंट झाला एच कॉमा के आणि हा झाला एक्स वन कॉमा वाय वन. ठीक आहे. आता जे हे लाईन राहणार आहे जॉईंट करणारी, हे जे इथं फूट ऑफ परपेंडिक्युलर आहे ना, म्हणजे या लाईनसोबत याचा परपेंडिक्युलर हा, याला समजा आपण दिला अल्फा कॉमा बीटा. ठीक आहे ना. तर याचा हे कसा काढणार आहोत आपण, अल्फा मायनस एक्स वन अपॉन ए इक्वल टू बीटा मायनस वाय वन अपॉन बी इक्वल टू, इथं फक्त मायनसच येईल, ए एक्स वन प्लस बी वाय वन प्लस सी रूट ओवर ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सारखंच आहे, ते जी इक्वेशन लिहिली होती इथं आपण त्यासारखंच आहे, फक्त इथं अल्फा आला आपल्याला, कारण इथचा फोटो ऑफ परपेंडिक्युलर इथचा काढायचा आहे, आणि इथं बीटा आला, आणि इथचा फक्त -2 गायब झाला, अजून काय.